खाली खाली ठेवूनच घ्या भया, भया खाली ठेवूनच घ्या ते जबरदस्त अटॅक करायचा प्रयत्न करते. खाली ठीक असतं तर बरं झालं असतं. तिथे पाण्यात गेली मग तू चांगली बरोबर ती राहू द्या. ती बघूया तो काय येत आहे. ह्याला वर चढले वाटतं त्याच्यावर. मग काय करूया म्हणताय? हो 2.5-3 फूट आहे. त्या बरणीत बसणार नाही. दुसरी कुठं आहे बरणी बघा. दुसरी बरणी ना आता कुठं आहे तेव्हा नाही बरणी आता गावातून जाऊन आणली पाहिजे. गावात जरा मोठी पाहिजे हो चॉकलेटची. ही तुम्ही लईच बारकी आणल्या बरणी. एवढ्या बरणीत काय व्हायचं. नाही बसणार अहो. बरं काय होती ह्या तर कमीत कमी 2.5-3 फूट आहे लांबी त्याची अहो. जाऊ दे गोरपडीच काय नाही विषय एवढा. गोरपड असलेली चांगलं असते आपल्या बाजूला. चल हे आणू. हा तर डेंजर आहे राहून. बरं राहू तुम्ही काढलं वर तरी. घ्या वर उचलून चला. पहिला त्याला वर काढून तुम्हाला धरायचं दुसरं सॅक वगैरे काय नाही तुमच्याकडे आता सध्याला चालूला? नाही घ्या की वर तर घ्या की. घ्या काय नाही अडचण. मी आहे की काय टेन्शन घेतलं. हे घ्या वर. कुठेच आहे कॅरेट आहे हां ह्याला बांधली दूर आहे. एक नंबर. मला वाटलं होतं दाव बिव बांधला असेल. चला असू द्या काय नाही घ्या. हळूहळू वर गेले का तिकडे घ्या की मैदानात. ते राहणार नाही तर मोकळं. हा घ्या काय नाही अडचण. घ्या आरामात घ्या. ते आज जाऊन बसते बराबर अगदी. फक्त वर सोडून लय तिकडून सोडावं लागणारच आहे. काय नाही ते हालत नाही. घ्या आरामात घ्या आणि पूर्णपणे बाहेर घ्या. तोपर्यंत मी आता फोटो घालतो. तर नमस्कार मित्रांनो. बघा आज आपण ढवळेश्वर गावामध्ये पोहोचलेलो आहे. बघा आपल्याला अक्षय शिंदे यांनी कॉल केला होता. बघा त्यांचं मनापासून धन्यवाद. त्यांनी अगदी योग्य प्रकारे कॅरेट वगैरे सोडून त्याला बाहेर घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तर बघा आपण कशा पद्धतीनं त्याला बाहेर घेण्याचा प्रयत्न चालू आहे. बघा गोनस साप त्यांना दिसल्यानंतर त्यांनी या सापाला अगदी बरोबर ओळखलेलं आहे. तर बघा की आता कशा प्रकारे आपण त्याला वर घेतो आहे काय तर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी कॅरेटच्या माध्यमातून आपण त्याला त्या सापाला बाहेर घेतलेलं आहे. तर साप आता खाली उतरण्याच्या तयारीत दिसतोय. तर घ्या हळूहळू घ्या. खाली जर पडला भेटला तर मग पुन्हा डबल आपल्याला कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेतलेली चांगली. तर तो साप आत जाऊन बसला तर मग काय प्रॉब्लेम नाही. तिकडून जरा सोडा बघ. हां हाय तुमच्या हातात आहे म्हटल्यावर काय अडचण नाही. हा येऊ द्या पाठीमाग. येऊ द्या. हां बसते आता जाऊन. हां चला बसते हळूहळू बसते काय नाही अडचण. मला जरा भ्या वाटते हो. नाही घाबरू नका मी आहे की. चला नको तुम्हीच करा. हो घ्या तुम्ही माग घ्या. भया नाही हो आपलं ते एवढं डेअरिंग आहे दवा. हो घ्या कुणीकडे परत भया नको मला भ्या वाटते. हा पाहून या तुम्ही ह्या बाजूनं. तुम्ही फक्त मोबाईल पकडा. इकडे तुम्ही त्याचा कार्यक्रम लावा. लावतो माझा मी लावतो. हां पाहून या तुम्ही घाबरू नका. या मी आहे की तर. हा भाऊ उचला. हां या इकडे मैदानात घेऊया. घाबरू नका अजिबात घाबरू नका. तुटली पाहिजे मला आता. तुटली पाहिजे का? इकडे बांधलेली पण ठीक आहे राहू द्या काय अडचण नाही. हां तर बघा मित्रांनो की आज आपण त्याला बाहेर घेतले. तर हा गोना जाती साप आहे आणि अतिशय विषारी आहे. त्यामुळे आपण त्याला थोडीशी जास्त काळजी घेऊन वगैरे पकडणार आहे. तर त्याला आता थोडीशी एक बरणी आपण आणून त्याला पकडण्याचा प्रयत्न करूया. आडवून पकडा फक्त काय नाही विषय एवढा. जावा एकदम बरणी घेऊन या पटाक्षी. तर बघा मित्रांनो की आपण आता या सापाला कशा पद्धतीने पकडतोय ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मित्रांनो. कारण हा साप अतिशय विषारी आहे. त्यामुळं थोडंसं जास्त काळजी लक्ष आपल्याला घ्यावी लागते. तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने आपण त्याला पकडतोय बघा. तुम्ही काळजीपूर्वक बघायला विसरू नका. दादा थांबा. राहू द्या दादा थांबा. राहू द्या.
हो हो हो. दादा अय्यो बघू शकताय जबरदस्त जबरदस्त. अतिशय विशेष साप आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागेल. हो 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 हो, शांत हो शांत हो शांत हो शांत हो रे. अरे 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 घाबरू नका घाबरू नका घाबरू नका. Relax. जरा मैदानात घेऊ का याला. सावधपूर्वक हो हो जबरदस्त अटॅक करायचा प्रयत्न करते. हो हो. खाली खाली ठेवूनच घ्या भैया, भैया खाली ठेवूनच घ्या. ते जबरदस्त अटॅक करायचा प्रयत्न करते. खाली ठेवा खाली ठेवा. नाही नाही, थांबा. ओहो ठीक असतं तर बरं झालं असतं आपलं. बरं नाही घालताना जरा लय रिस्क आहे हो. जरा 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 भैया जरा शांत होऊ दे, त्याला शांत होऊ दे शांत होऊ दे शांत होऊ द्या. हा रोड द्या मला. रोड द्या त्यांचा रोड द्या. माझ्या मिस्टेक आहे. टाका इथं खाली. अतिशय जबरदस्त अतिशय जबरदस्त. तुम्ही हे काम करा की टोपान तेवढं मला देतो का. दादा टोपण द्या. तुमच्या हातात आहे. हे जरा टाकून टोपण टाकलं. असू द्या. टोपण तुमच्या हातात. चालतंय बघा मित्रांनो, त्याला पकडले. थोड्या वेळ तुम्हाला मी सोडताना त्याची माहिती सांगेन. तर बघा अक्षय शिंदे यांचा मनापासून धन्यवाद. बघा या जवळ आता. तर नाही तुम्ही बाहेर जरा लांबच थांबा. ती गोणच आहे यार, नको त्याच्यावर चेष्टा नको. नाही चेष्टा नाही, पण त्याला आपण एकदम सुरक्षितपणे पकडलेला आहे बघा. तर तो आवाज करतोय म्हणजेच आपल्याला पूर्वचेतावणी देण्याचं काम करतोय. तर तो विहिरीत पडला होता आणि त्याला आता आपण पकडलेला आहे अगदी सुरक्षितपणे. तर बघा त्याचं वर्णन वगैरे सोडताना मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगेन. आणि हा साप चिडल्यानंतर असा आवाज करतो, त्यामुळं जर समजा आपण उसात वगैरे गेलो आणि जर असा आवाज आला तर आपण सावध राहायचं. तर आता बरणीतून जाऊ शकत नसतो, लक्षात घ्या. आणि तो चिडलेला आहे, भरपूर चिडलेला आहे, कारण त्याला आपण पकडलं त्याच्यावरून आपल्याला ते लक्षात आलेलं आहे. तो ओरडायला लागलेला आहे, कालवा करतोय. बघा तो कशा पद्धतीनं अटॅक वगैरे करण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं ट्रेनिंग भैया म्हणजे कसं आहे, तुमचं ट्रेनिंग जास्त आहे. हा अभ्यास चांगला हे आहे. तर नवीन माणसाचं काम नव्हे. आता हे करायला गेलं तर यानं 3 ते 4-5 वेळा अटॅक करायचा प्रयत्न केला या. होय होय होय, अगदी बरोबर आहे तुमचं. आणि या सापाला पकडण्यासाठी 2-3 वेळा अटॅक करायचा प्रयत्न केला. जबरदस्त हातात घेतल्यानंतर सुद्धा अटॅक सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यापेक्षा आपली चपळता जास्त पाहिजे, जास्त पाहिजे. तर त्याच्या जर तावडीत आपण सापडलो तर 100% तो चावू शकतो. त्यामुळं या सापाला फक्त पकडताना अनुभव जास्त पाहिजे, अन्यथा बघा जीवाला जास्त धोका होऊ शकतो. विष कोणत्या आहेत? याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचे विष आढळून येतं, जेणेकरून बघा की आपल्या रक्ताच्या जे काही रक्तावरती याच्या विषाचा इफेक्ट होत असतो. म्हणजे की रक्तामध्ये गुठळ्या होत्यात आणि रक्त पातळ होते. म्हणजे की काय करते की एक प्रकारचं रक्त नासवायचं काम करते. म्हणजे की जे काय गुठळे झालेलं रक्त आहे आणि राहिलेलं पातळ रक्त, असं त्याचं 2 प्रकार होऊ शकतात, लक्षात घ्या. बघू शकताय तर तो कशा प्रकारे अटॅक वगैरे करतोय बघा, कारण अतिशय चिडलेला रागीट गोवणा जातीचा साप आहे. तर बघा मित्रांनो की थोड्या वेळापूर्वी आपण रसल वायपर म्हणजेच गोनस जातीचा जो विषारी साप असतो तर तो फॉरेस्टमध्ये सोडण्यासाठी आलेलो आहे बघा मित्रांनो. तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की सोडताना त्याचं संपूर्ण वर्णन मी तुम्हाला सांगेन. तर त्याचं जे डोकं असतं ते त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं डोकं असतं, परंतु ते आपल्याला दिसत नाही बघा, खाली कुठं तर असेल. तर त्याच्यावरची डिझाईन बघा कशी आहे.
तपकिरी, त्याला काळपट आणि पांढरे किनार असलेल्या शिक्क्यांच्या रांगा 3 आहेत बघा संपूर्ण शरीरभर. आणि झाडाची पानं कशी असतात त्या टाईपमध्ये त्याची त्वचा आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर आपण वेळ न वाया घालवता त्याला आता आपण सोडतोय बघा फॉरेस्टमध्ये. तर कशा पद्धतीने तो साप जातोय बघा. तर बघा त्याचं डोकं कसं आहे, त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं आहे आणि हुबेहूब अजगरासारखा दिसणारा हा साप आहे, बघू शकता. त्याला आता आपण फॉरेस्टमध्ये सोडलेला आहे. अगदी वनक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी आपण त्याला सोडलेलं आहे. तुम्ही बघू शकता की तो कशा पद्धतीने या ठिकाणी स्थिर झालेला आहे बघा. बघू शकता तो कशा पद्धतीनं अटॅक करण्याच्या तयारीत आहे. तर तो विरुद्ध दिशेने निघून गेलेला आहे. बघा मित्रांनो की साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात, परंतु बघा की त्यांच्या जीवाला धोका वाटला तर ते स्वतःच्या रक्षणासाठी हल्ला करत असतात. तर बघा मित्रांनो की याची प्रजनन क्षमता अत्यंत प्रचंड आहे. एका वेळेला 6 ते 104 पिल्लांपर्यंत जन्म देऊ शकतो. लक्षात घ्या, हा साप बाहेर अंडी घालत नाही, पोटामध्ये अंडी घालतो, उबवतो आणि डायरेक्ट पिल्लू जन्माला येत असतं. आणि जन्माला आलेलं पिल्लू हे 29 सेंटीमीटरचं पिल्लू असतं. या ठिकाणी दिसतोय आपल्याला साप तो. आपण त्याला थोडंसं दुसऱ्या दिशेला घालवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण या दिशेला रस्ता असल्यामुळं आपण त्याला जंगलाच्या दिशेनं जाऊन दिलेलं आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या. जिथं अडचण वाटेल तिथं कॉल करा. साप दिसला तर त्याला मारू नका, कारण साप आपल्यासाठी खूप उपयोगी असतात बघा. त्यांचा उपयोग आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये त्याच्या विषाचा वापर होत असतो. तसेच साप स्वतःहून चावत नसल्यामुळं त्यांना मारून आपण निसर्गासुद्धा नुकसान करायचं नसतं. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.